नमस्कार, आखाडामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. लोकसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू आहे, त्यामुळे नेत्यांनी देखील जरा जपून वक्तव्य करणं आवश्यक आहे. तसंच आपणही मत व्यक्त करताना तेवढीच ती जपून आणि आचारसंहितेमध्ये राहूनच ती व्यक्त करणं खरं तर आवश्यक आहे. आजचा जो चर्चेचा विषय आहे तो पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याचा आहे. खरं की खोटं ते आपण पाहणार आहोतच. मात्र पंकजा मुंडे यांच्यावर टीका करण्याचा किंवा हे जे वक्तव्य आलं त्याचं एक टायमिंग कुठेतरी आहे का? आणि फक्त हा बीडचा मुद्दा नाहीये, बीडमध्ये मतदान तर आहेच, मात्र फक्त बीड किंवा महाराष्ट्राचा मुद्दा नाही, तर हा मुद्दा आहे तो संपूर्ण देशाचा. सुरुवातीला आधी आपण पाहूयात पंकजा मुंडेंनी खरंच संविधान बदलण्याचं वक्तव्य केलेलं आहे का, की मग हे त्यांचं वक्तव्य तोडून मोडून समोर आणण्यात आलेलं आहे. पाहूयात नेमकं सत्य काय आहे. घटनेसंदर्भात पंकजा मुंडेंचा व्हिडिओ व्हायरल. राज्यघटना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली, तिथे जाऊन घटनेमध्ये आपल्याला बदल करायचा आहे, आपल्याला बदल करायचा आहे, आपल्याला बदल करायचा आहे, काही बिलं आणायची, काही नवीन नियम करायचे, केवढा मोठा माणूस तिथे गेला पाहिजे. घटना दुरुस्तीऐवजी बदल शब्द वापरल्यानं टीकेचा भडीमार. आपल्याला बदल करायचा आहे, आपल्याला बदल करायचा आहे, आपल्याला बदल करायचा आहे, पण व्हिडिओ एडिट करून खरं लपवून खोट्याचा प्रचार. राज्यघटना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली, तिथे जाऊन घटनेमध्ये आपल्याला जर काही बदल करायचा आहे, काही बिलं आणायची, काही नवीन नियम करायचे, केवढा मोठा माणूस तिथे गेला पाहिजे. तर महिला बाल कल्याण मंत्री पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकल्या. त्याचं कारण आहे घटनेसंदर्भात केलेलं वक्तव्य आणि त्यानंतर एडिट करून व्हायरल झालेला व्हिडिओ. आधी तुम्ही व्हायरल झालेला आणि खरा व्हिडिओ पहा. राज्यघटना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली, तिथे जाऊन घटनेमध्ये आपल्याला बदल करायचा आहे, आपल्याला बदल करायचा आहे, आपल्याला बदल करायचा आहे, काही बिलं आणायची, काही नवीन नियम करायचे, केवढा मोठा माणूस तिथे गेला पाहिजे. ही जिल्हा परिषदची निवडणूक नाही, लोकसभेची संसदेची निवडणूक आहे. या देशाची राज्यघटना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली, तिथे जाऊन घटनेमध्ये आपल्याला जर काही बदल करायचा आहे, काही बिलं आणायची, काही नवीन नियम करायचे, केवढा मोठा माणूस तिथे गेला पाहिजे. किती अभ्यासू, किती विचारवंत आणि किती समजणारा माणूस तिथे गेला पाहिजे. कधी या गोष्टींचा विचार आपल्या लोकशाहीमध्ये होणार आहे. आता दोन्ही व्हिडिओ ऐकल्यावर सहज लक्षात येतं की व्हिडिओ एडिट केलाय आणि घटनेत काही बदल शब्दाऐवजी घटनेत बदल हा एकच शब्द करण्यात आला. पंकजा मुंडेंना कदाचित दुरुस्ती हा शब्द वापरायचा असेल, पण दुरुस्तीऐवजी बदल शब्द वापरल्यानं विरोधकांना पुन्हा टीकेची संधी मिळाली. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री परवा दिवशी अंबाजोगाईच्या जाहीर सभेत सुद्धा बोलल्या की खासदार यासाठी निवडून द्यायचा आहे भाजपचा की आम्हाला परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलायची. अरे घटना बदलणं चिक्की खाण्या एवढं सोपं नाही आहे. आणि ती देशाची घटना बदलायची म्हणजे काय? या अगोदर तुम्ही प्रयत्न केला पण तुम्हाला जमलं नाही, कारण राज्यसभेमध्ये तुमचं बहुमत नव्हतं. जेव्हा गेल्या होत्या तेव्हा त्याचे व्हिडिओ जो आहे तो व्हायरल होतोय, तो व्हिडिओ चुकीचा आहे, बॉट आहे, योग्य नाही. कुठेतरी संविधान बदलण्यासाठी योग्य नाहीये व्हिडिओ, खोटा प्रचार करताय विरोधी पक्ष. आणि आता सवालही तितकेच उपस्थित होत आहेत. पंकजा मुंडे शब्दावरून झालेली चूक मान्य करणार का? घटनेवरून विरोधक मुद्दाम घेरण्याचा प्रयत्न करत आहेत का? निवडणुकीत भांडवल करता येईल असं विरोधकांना वाटतंय का? आता इतिहास जर पाहिला तर घटनेबद्दल भाजप आणि संघाकडून वक्तव्यही तशीच आली आहे. घटना बदल हा संघाचा छुपा अजेंडा आहे अशी टीका याआधीही वारंवार होत आली. 2017 मध्ये हैदराबादच्या एका कार्यक्रमात मोहन भागवत काय म्हणाले होते तेही पाहूया. राज्यघटनेतला बहुतांश भाग परदेशी विचारधारेवर आधारित आहे आणि आता गरज आहे की स्वातंत्र्य मिळाल्याच्या 70 वर्षांनंतर याकडे लक्ष देण्यात यावं. अशा वक्तव्यावरूनच गेल्या वर्षी विरोधकांनी दिल्लीपासून मुंबईपर्यंत संविधान बचाव रॅली काढली. सर्वच विरोधी पक्षाचे दिग्गज नेते या रॅलीत सहभागी झाले होते. त्यातच राज्यघटनेत आतापर्यंत किती वेळा दुरुस्ती करण्यात आली आहे त्यावरही एक नजर टाकूया. कॉन्स्टिट्यूशन पर जबरदस्त आक्रमण हो रहा है. आपने कर्नाटक में देखा, एमएलए एक तरफ खड़े हैं और गवर्नर दूसरी तरफ खड़े हैं. और आप जानते हो कोशिश क्या है. 26 जानेवारी 1950 पासून देशात राज्यघटना लागू झाली.
राज्य घटनेत आतापर्यंत 124 दुरुस्त्या करण्यात आल्या. 124वी घटना दुरुस्ती गरीब सवर्णांना 10% आरक्षणासाठी दिली. काळानुसार आणि समाजाच्या गरजेनुसार सरकारकडून दुरुस्ती करण्यात येईल. पण संपूर्ण बदल शब्द वापरला तर मात्र वेगळाच अर्थ होतो. पंकजा मुंडेंच्या भाषणात घटना बदलाचा आशय दिसत नाही, पण निवडणूक असल्यानं विरोधक भाजपला घेरण्याची संधी समजत आहे. महेंद्र मुदोडकर, TV9 मराठी, बीड. आताच आपण पाहिलं रियालिटी चेक. पंकजा मुंडेंनी म्हटलं काय आणि तो व्हिडिओ तोडून मोडून तुमच्या समोर कशा प्रकारे मांडण्यात आला. मूळ हेतू या सगळ्या संदर्भामध्ये काय होता, पंकजा यांच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं का, किंवा मग जे पोटात आहे तेच ओठावर येतं असा आरोप विरोधक करतायत. कालपासून जर आपण पाहिलं तर यावर ट्विटरवर हा ट्रेंड करतोय पंकजा मुंडे यांचा हा व्हिडिओ जो आहे तो, जो तोडून मोडून आपल्या सगळ्यांसमोर आणण्यात आलेला आहे तो, आणि त्यावर अनेक मान्यवरांनी अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया देखील दिलेल्या आहेत. त्या देखील मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. मात्र सुरुवातीला या चर्चेमध्ये सहभागी आहेत काँग्रेसचे प्रवक्ते आमदार भाई जगताप, भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अशोक धात्रक, RPIचे व्हाईस प्रेसिडेंट काकासाहेब खंबाळकर आपल्या सोबत आहेत, आणि ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक हेमंत देसाई आपल्या सोबत आहेत. सगळ्या मान्यवरांचं स्वागत. सगळ्यात आधी मी धात्रक तुमच्याकडे येते. भाई बसतातच आहेत आपल्या सोबत या चर्चेमध्ये. धात्रक, पंकजा मुंडेंचं पूर्ण वक्तव्य तुम्ही ऐकलं, त्याचा रियालिटी चेक देखील आम्ही तुम्हाला दाखवला की पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या होत्या. त्यांच्या शब्दांमध्ये तुम्हाला काही चूक वाटते की मग पंकजा मुंडे यांच्या हेतूवरच तुम्हाला शंका येते? निखिल, आता आपण हा व्हिडिओ आपण दाखवला, अगदी सुस्पष्टपणाने पंकजा मुंडेजी त्या ठिकाणी म्हणालेले आहेत की दिल्लीमध्ये आपल्याला अशी माणसं पाठवायची आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्या देशाला घटना दिलेली आहे त्या घटनेमध्ये बदल घडवायचा आहे. स्पष्टपणाने बदल हा शब्द हा ऐकायला येतोय आणि तो वापरला आहे. आता त्यांनी नंतर काय त्याला सुधारायचं आणि काय त्याला रूप द्यायचं तो भाग त्यांचा वैयक्तिक आहे. परंतु या ठिकाणी मला स्वर्गीय अनंतकुमार हेगडे यांची आठवण येते. भारतीय जनता पक्षाचे केंद्रातले मंत्री होते, कर्नाटकातील खासदार. त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं होतं, होय आम्ही निवडूनच आलोय या देशाची घटना बदलण्याकरता. आणि म्हणूनच निखिला विषय घटनेशी संदर्भात आहे आणि त्या संदर्भामध्ये पंकजा मुंडेंचं वक्तव्य आपण पुन्हा एकदा दाखवा. त्यांच्या स्पष्ट शब्दात घटनेत बदल करायचा. त्यांच्या वक्तव्यावरच प्रश्नचिन्ह आहे किंवा त्या विषयावर आपल्याला बोलायचंय. भाई जगताप देखील आपल्यासोबत जोडले गेलेत. भाई, पंकजा मुंडे यांचं हे वक्तव्य सध्या तरी आम्ही दाखवलं की सगळ्या कसं तोडून मोडून या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की पंकजा मुंडे यांनी नेमकं काय म्हटलं होतं. तर संसदेमध्ये जर नियम कायदे बदलायचे असतील किंवा बनवायचे असतील किंवा संविधानामध्ये काही बदल करायचा असेल तर अशा वेळेला उच्च विद्या विभूषित असे लोक तिकडे गेले पाहिजे. काही बदल आणि दुरुस्ती या शब्दांमध्ये थोडंसं काही अंतर या ठिकाणी असेल. मात्र तुम्हालाही पंकजा मुंडे यांच्या हेतूवर शंका येते का? असं आहे की एकंदरीत भाजपच्या RSS प्रणित सरकारच्या हेतूवर नुसता संशय नाही तर त्यांच्या आतापर्यंतच्या अनेक वर्षाच्या त्यांचे जे काही मनसुबे, त्यांचे प्रयत्न, सरकार पूर्ण ह्याच्यात आल्याच्या नंतर त्यांनी त्यांच्या अनेक नेत्यांनी, जसं धात्रक साहेब म्हणाले, त्या एकाच आपण त्या मुद्द्याकडे येऊ. माझा मुद्दा आहे फक्त पंकजा मुंडेंसंदर्भात. पंकजा मुंडेंसंदर्भात त्यांचं जे वक्तव्य जे मोडून तोडून समोर ठेवण्यात आलं त्या हेतूवर मला विचारायचं असं आहे की तुम्हाला जे अभिप्रेत आहे किंवा तुम्हाला जे काय बोलायचं आहे ते एकट्या पंकजा मुंडेपर्यंत मर्यादित नाही हे मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. मी तुम्हाला हेही सांगण्याचा प्रयत्न करतोय की अशा प्रकारे त्यांच्या अनेक नेत्याने याच्या पूर्वी म्हणून त्यांच्या व्हिडिओची बोडतोड करून जे समोर ठेवण्यात आलं त्यावरून नेमकं काय भासवायचं? एक मिनिट निखिला, माझी आपल्याला विनंती आहे. काय होतं माहितीये का, नेमका ज्या वेळेला आम्ही मरमावर बोट ठेवतो त्यावेळेला मला माहित नाही की कोणाला काय वाटतं ते, पण
बाई तुमचा तो नेहमी मीडियावरचा आरोप असतो, पण मला एवढंच म्हणायचंय की आपण फक्त पंकजा मुंडेंच्या या व्हिडिओ संदर्भात बोलू, त्यानंतर संविधानावर जे काही भाजपची वक्तव्य आहे किंवा आरएसएसचं जे काही मत आहे त्यावर मी येतेच बाई, त्यावर मी येते. मला फक्त एवढंच म्हणायचंय संविधान महत्वाचं, बाई पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावरून तर हा सगळा वाद सुरू झाला. विचार आपण याच्यापूर्वी ऐकले, तेच विचार पंकजा मुंडेने मांडलेले आहेत. मला तेवढंच फरक आहे त्याच्यात. मला तेवढंच म्हणून मी माझा प्रश्न तोच होता की हेतूवर तुम्हाला शंका आहे का, हा माझा मुद्दा होता. त्यावर हाच मुद्दा होता. विश्वास पाठक काय तुमची प्रतिक्रिया? पायाखालची वायू घसरत असल्यामुळे आणि पूर्णपणे आता पराभव दिसत असल्यामुळे अशा प्रकारचं म्हणजे आरोप काँग्रेसने सुरू केलेले आहे. पंकजाताईंचं भाषण मी पूर्ण, त्यांनी भाषणामध्ये विषय असा मांडला की आपण जो कॅन्डिडेट निवडून देणार आहे तो काही ग्रामपंचायतीचा नाही तर लोकसभेसाठी निवडून देणार आहे. ज्या लोकसभेमध्ये संविधान म्हणजे बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी जी संविधान दिलेली आहे त्या संविधानामध्ये काही संशोधन असेल, काही कायदे करायचे असतील तर अशा लेव्हलचा तसा विद्वत्तेचा आपल्याला व्यक्ती निवडून द्यायचा आहे, एवढा त्याचा अर्थ आहे. त्याला तोडून मोडून देणं मला वाटतं की हे फारच निराधार असं. बरं मात्र विश्वास पाठक, आतापर्यंत भाजपच्या नेत्यांची जर वक्तव्य पाहिली तर त्यामध्ये संविधानाची म्हणजे अनंत हेगडेंपासून साक्षी महाराजांपासून ते आरएसएसच्या भूमिकेपर्यंत, त्यामुळे संविधानाच्या या बदल करण्यावरून एक संशय जो निर्माण झालेला आहे तो अजूनही भाजप दूर करू शकली नाही. विश्वास पाठक, मी तुमच्याकडे येते. बाई येते आपल्या बरोबर सध्या हेमंत देसाई आहेत. हेमंत देसाई, शब्दप्रभू म्हणते मी तुम्हाला. पंकजा मुंडेंनी म्हटलंय की काही बदल यामध्ये केला जावा. संविधानामध्ये दुरुस्ती आतापर्यंत 124 वेळा करण्यात आली आहे. शेवटची दुरुस्ती आपण पाहिली तर 10% सवर्ण आरक्षणासंदर्भातली आहे. तर अशा वेळेला दुरुस्ती आणि काही बदल या दोन शब्दांमध्ये नेमकं किती अंतर आहे? घटनेमध्ये बदल म्हणजे घटनेमध्ये बदल आणि दुरुस्ती याच्यामध्ये फरक आहे, हे कबूल आहे. पण बदल कशाला म्हणतो आपण? जर मूलभूत ढाच्यामध्ये जर बदल केला, त्याच्या बेसिक स्ट्रक्चरमध्ये, तो बेसिक स्ट्रक्चरमध्ये बदल करण्याचा विचार या मंडळींचा जेव्हा वाजपेयी सरकार होतं त्या व्यंकटचालैया कमिशन नेमण्यात आलेलं होतं. त्यावेळी बेसिक स्ट्रक्चर सगळ्या घटनेचा पुनर्आढावा घेणार होते ते. मला माहीत नाही, मला आता या स्टेटमेंटवरून की पंकजा मुंडे या इतक्या व्यापक पद्धतीने बोलले असतील किंवा खोला जाऊन बोलले असतील असं नाही. परंतु त्या ज्या म्हणाल्या की कायदे बदलायचे असेल तर उच्च शिक्षित व्यक्ती पाहिजे. मला वाटतं उच्च शिक्षित व्यक्ती म्हणजे स्मृती इराणी वगैरे जे आहेत अशा प्रकारचे शिक्षित व्यक्ती पाहिजे असते. पण प्रश्न असा आहे की संशय का निर्माण होतो की जसं हेगडेंचं वक्तव्य जसं आता सांगण्यात आलं तसं घटनेची प्रत जाळण्यात आली दिल्लीमध्ये. त्या अनेक घटना झाल्या, म्हणजे आपण पेलू खान पासून अनेक गोष्टी जे झालेल्या आहेत त्यामध्ये. आणि दुसरं एक तुम्हाला सांगतो की गोविंदाचार्य यांच्या अध्यक्षतेखाली एक यांनी समिती नेमली होती अलीकडच्या काळामध्ये, समिती नेमली आहे अशी बातमी प्रसिद्ध झाली होती. आणि त्याच्यामध्ये या घटनेचा संपूर्ण फेर आढावा घ्यायचा असा विचार होता. गोळवलकर गुरुजी काय म्हणाले होते, ही घटना बाबासाहेबांची म्हणजे गोधडी आहे असं ते म्हणाले होते. दीनदयाळ उपाध्यायांचा वारंवार, आम्हालाही आदर आहे पण वारंवार जो उल्लेख करतात मोदी, त्या दीनदयाळ उपाध्यायांनी काय म्हटलं होतं की ही घटना टरकावून टाकली पाहिजे कारण ती सगळी इम्पोर्टेड आहे असं त्यांनी आरोप केलेला होता. मी जी बाबासाहेबांची घटना आहे त्याच्याबद्दल असं ते म्हणालेले होते. आणि म्हणजे जर तुम्हाला दीनदयाळ उपाध्याय स्वीकारायचे असतील तर त्याच्या सकट स्वीकारायला लागतील तुम्हाला, म्हणजे तुम्ही त्यांनी ते तसे स्वीकारले आहेत असं मानायला लागेल. या अशा अनेक गोष्टी आहेत. अनेक मंत्र्यांनी सुद्धा अशी ऑब्जेक्शनेबल विधानं केलेली होती. संविधान जागर यात्रा का काढायला लागली? किंवा इथे गेटवे ऑफ इंडियाच्या इथे मोठा मोर्चा ज्यामध्ये शरद पवार होते, अनेक नेते होते, का काढायला लागले? नक्कीच. हेमंत देसाई थांबा, मी येते थोडंसं. आपण विश्वास पाठकांकडनं देखील याचं उत्तर घेऊयात. काकासाहेब देखील आपल्या सोबत आहेत. विश्वास पाठक. नाही, हेमंत देसाईंना समजा आणीबाणीची घटनाबद्दल जो बेसिक फॅब्रिक बदलण्याचा प्रयत्न झाला होता ते किंवा शहाबानू प्रकरण या गोष्टी त्यांना आठवणार नाही. त्यांना केवळ फक्त संघ आणि भारतीय जनता पक्ष एवढंच त्यांना दिसतंय. अहो मला एक मिनिट बोलायला वेळ मिळाला, तुम्ही द्या वेळ, मी आणखीन बोलेन. तुम्ही हा चुकीचा आरोप करू नका, चुकीचा आरोप करू नका माझ्यावर व्यक्तिगत, माझ्यावर व्यक्तिगत आरोप करू नका. तुम्ही मांडणी करा, तुमची मांडणी करा. माझ्यावर व्यक्तिगत सातत्याने हल्ले क्रेडिबिलिटीवर बोलण्यापेक्षा आपण माझ्यावर व्यक्तिगत हल्ले चालणार नाही तर मी बोलेन. मुद्दा भरकटतो.
प्रत्येक जण आपला मुद्दा या ठिकाणी मांडतो आणि प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे इथे मुद्दा मांडण्याचं. तुम्ही त्यांना तटस्थ पत्रकार म्हणून इंट्रोड्यूस करता. प्रत्येकाची आपली मतं असतात, तत्व असतात आणि त्यानुसार प्रत्येक माणूस चालत असतो. त्यामुळे त्यांना मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. ते त्यांचं मत आहे. तुम्ही तुमचं मत मांडा. नाही तर त्यांचं मत कसं पार्टिशनवाला आहे, भेदभाव करणारा, ते मला सांगणं आवश्यक आहे ना. विश्वास पाठक तुम्ही खोडून काढा ना. तो मुद्दा असा आहे की आता 2019 मध्ये शेवटची जी घटना दुरुस्ती झाली ती 103वी होती. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना आपण जो 1950 ला अडॉप्ट केली, अडॉप्ट केल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर हयात असतानाच जवळजवळ 6 घटना दुरुस्त्या झाल्या. तर घटना दुरुस्ती करणं हे घटनेला अनुसरूनच आहे. बरोबर. दुरुस्ती आणि बदल यामधला फरक आहे. पाठक, घटना दुरुस्ती आणि बदल यामधला फरक आहे. काकासाहेबांची एक प्रतिक्रिया आपण घेऊया. काकासाहेब, काय होतं तो मुद्दा पुढे. काकासाहेब आपण एक मिनिट, आता निखिला मला बोलू द्या. ही तुमची चर्चा घडून येण्याची पद्धत चुकीची आहे. विश्वास पाठक, मी तुम्हाला पूर्ण वेळ देते बोलायला. मात्र तुम्ही मुद्दा भरकटवता. एकदा तुम्हाला मुद्दा मांडता येत नाही किंवा मग मुद्दा. विश्वास पाठक, मी तुम्हाला पूर्ण वेळ देते. आपण त्या मुद्द्यावर बोलूया. एक तर तुम्ही फालतू विषयावर चर्चा घडवून आणता. फालतू विषय काय वाटतं? घटनेपेक्षा मोठे झाले काय बोलतो या देशाची संविधान अजिबात आरोप करू नका. म्हणजे देशाच्या घटनेला फालतू बाई आपण सगळे बोलत आवाज जाणार नाही. आपण तुम्ही बोला किंवा भाई बोला. दोघांपैकी एकाने बोला मला चालेल, पण दोघांपैकी एकाने बोला. बरं, विश्वास पाठक ऐकून घ्या. आता त्यांना भारतीय जनता पक्षाने त्याच्यावर तुम्ही चर्चा करता. दादरा किंवा भाई तुम्ही दोघांपैकी एकाने बोला. थांबा थोडासा. विश्वास पाठक, मला सांगा, हा विषय आम्ही निवडला नाही कुणी आणि हा विषय देशाच्या घटनेचा आहे. तो फालतू आहे तो. आणि कसं फालतू म्हणू शकतो माणूस? बाई थांबा. विश्वास पाठक, तुम्ही आमच्या डिबेटमध्ये माफी मागायला पाहिजे. थांबा तुम्ही. विश्वास पाठक तुम्ही या चर्चेमध्ये फालतू हा शब्द वापरू शकत नाही. इथे खूप मान्यवर आहेत या सगळ्या चर्चेमध्ये सहभागी. त्या सगळ्यांना हा विषय पटलेला आहे. तुम्हाला जर विषय पटला नाही तर तुम्ही सांगा की मला हा विषय पटलेला नाही. पण कुठलाही विषय हा फालतू नसतो आणि संविधानावर चर्चा करणं हा प्रत्येक माणसाचा हक्क आहे आणि तो विषय फालतू असू शकत नाही. विश्वास पाठक, फालतू मला बोलू द्या. बघा, TV9 आजचा घेतलेला हा जो विषय आहे, जरा थांबा. तुम्ही पंकजाताईंची टेप सत्यतेत तपासल्यानंतर हा जो विषय घडवला हा फालतू आहे. बघा, विश्वास पाठक तुम्ही हा शब्द वापरू शकत नाही. संविधानावर चर्चा करणं हा प्रत्येक माणसाचा हक्क आहे. विश्वास पाठक, थांबा. विश्वास पाठक, तुम्हाला या चर्चेला बोलावण्यापूर्वी आम्ही तुम्हाला हा विषय सांगितला होता. जर तुम्हाला हा विषय पटला नव्हता तर तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी व्हायचं नव्हतं. आम्ही रियालिटी चेक दाखवला की पंकजा मुंडे ही चर्चा तुमची फालतू आहे. तुम्ही विश्वास पाठक, तुम्ही तुम्ही आमच्या चर्चेला फालतू बोलणार नाही. बोलू दे त्याला. आम्ही कोणी बोलणार नाही. अजूनही त्या शब्दावर ठाम आहेत. त्यांनी शब्द मागे द्या. त्यांनी माफी मागावी. माफी मागा त्यांनी. हे बघा, नाही त्यांना माफी मागू द्या. त्याच्याशिवाय आपण कोणी सहभागी व्हायचं नाही. त्याला एकट्याला बोलू द्या. थांबा. विश्वास पाठक, जर तुम्हाला हा विषय आम्ही आधी सांगितला होता, तुम्हाला हा विषय जर फालतू वाटतो तर तुम्ही यावर चर्चेसाठी का आलात? पहिली गोष्ट म्हणजे पंकजा मुंडे यांचं खरं वक्तव्य आम्ही इथे दाखवलं. आम्ही ते रियालिटी चेक या ठिकाणी दाखवलेलं आहे.
विश्वास पाठक ऐकून घ्या, आम्ही सत्य लोकांच्या समोर मांडलेलं आहे. ऐकून घ्या विश्वास पाठक, आधी आम्ही सत्य लोकांच्या समोर मांडलेलं आहे आणि संविधानाला धोका हा जो काही आरोप केला जातो त्याची सत्यता देखील आपण इथे तपासतोय. त्याचबरोबर या सगळ्यामुळे काय नेमका परिणाम होणार आहे ह्यावर देखील आपण बोलतो. हा विषय तुम्हाला इतका हलका वाटतो किंवा हा विषय तुम्हाला इतका फालतू वाटतो? पहिला शब्द मागे घ्यावा, पहिला शब्द मागे घ्या, अदरवाईज त्यांनी शब्द मागे घेतला पाहिजे. त्याची सत्यता तपासल्यानंतर विश्वास ज्या प्रकारे संघ आणि भाजपला उभं करण्याचा एका विचारांचे सगळे लोक उभे करतात, त्या दृष्टीने हा विषय फालतूच आहे. विश्वास पाठक सत्तेचा किती माज आहे, किती सत्तेचा माज चालला यांना, हे बरोबर नाहीये पाठकजी. असं काहीतरी माज चालला सत्तेचा. हेमंत देसाई बघा तुम्हाला विश्वास पाठक तुम्हाला जर हा विषय तुम्ही थांबा थोडासा, तुम्ही दोघंही थांबा थोडंसं. विश्वास पाठक तुम्हाला हा विषय फालतू वाटत असेल तर खरंच मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही या चर्चेमधून जाऊ शकता, कारण आपल्याबरोबर इतरही मान्यवर आहेत, आपल्याला त्यांचाही मान राखायचंय. पण तुम्हाला जर हा विषय इतका फालतू वाटत असेल, संविधानावर बोलणं इतकं फालतू वाटत असेल तर तुम्ही जाऊ शकता. तुम्ही जबाबदारीने बोलायला पाहिजे. जे नंतर ठीक आहे, विश्वास पाठक आपल्या या चर्चेमधून जात आहेत कारण त्यांना हा संविधानावर बोलणं किंवा संविधानावर मत व्यक्त करणं आणि यावर सगळं डिफेंड करणं हा सगळा विषय अत्यंत फालतू वाटतो आणि म्हणूनच भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक या चर्चेमधून जात आहेत. आपण त्यांना विनंती केली आहे, जर तुम्हाला हा विषय चर्चेला घ्यायचा नसेल किंवा यावर तुम्हाला हा विषय जर इतका फालतू वाटत असेल तर तुम्ही जाऊ शकता. मात्र इतर मान्यवर आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याबरोबर ही चर्चा कंटिन्यू करणार आहोत. तसंच प्रेक्षकांनी देखील या चर्चेमध्ये सहभागी व्हावं असं मी आवाहन करेन. एक छोटासा ब्रेक आपण इथे घेऊयात आणि आपण लगेच परत येऊया. भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक यांना संविधानावरची ही चर्चा अत्यंत फालतू वाटते आणि त्यामुळे या चर्चेमधून ते निघून गेलेले आहेत. बीजेपीच्या ऑफिसमध्ये आपण त्यांच्याशी हा संपर्क साधला होता. त्यांची खुर्ची आपण जाणून बुजून त्या ठिकाणी रिकामी ठेवतोय, त्यांना बाजू मांडण्याची पूर्ण संधी आपण या ठिकाणी दिली होती. तसंच पंकजा मुंडे यांचं वक्तव्य तोडून मोडून जे वापरण्यात आलं होतं त्याचा रियालिटी चेक देखील आम्ही आपल्याला दाखवलेला आहे की कशा प्रकारे हे वक्तव्य, अशा प्रकारे हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. आमचा हेतू आहे की यावर शुद्ध चर्चा व्हावी, या सगळ्यावर सांगोपांग अशी चर्चा व्हावी. विश्वास पाठक इथून उठून गेल्यानंतर आणि त्यांच्या फालतू या वक्तव्यानंतर अनेक ट्विटर आणि एफबीवर आणि त्याचबरोबर फेसबुक लाईव्हवर आमच्या बऱ्याचशा प्रतिक्रिया या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्यांनी तीव्र संताप व्यक्त केलेला आहे प्रेक्षकांनी विश्वास पाठक यांच्यावर. भाई जगताप बोलतायत. भाई निखिला, सगळ्यात प्रथम आज आपण गेली अनेक वर्ष इकडे चर्चा करतो, कित्येक वेळेला चर्चा आपल्या विरोधातल्या असतात. 15 वर्ष मी चर्चा करतोय, आपण सगळे इतकी वर्ष चर्चा करतोय, परंतु अशा पद्धतीने ही जी मगरुरी आहे ही कसली मगरुरी आहे मला माहित नाही, पण मला हे चांगलं माहिती आहे ही सत्तेची मगरुरी. ज्या पद्धतीने त्यांनी ती मगरुरी आता सुद्धा दाखवली, आपण त्यांना एवढंच म्हणालो होतो की तुम्ही तो शब्द मागे घ्या, तो न घेता त्यांनी तो 3 वेळा तो ही फालतूच आहे फालतूच आहे. म्हणजे घटनेची चर्चा ज्यांना फालतू वाटते, मला तीव्र शब्दामध्ये त्या पक्षाचा, त्या व्यक्तीचा आणि त्यांच्या ह्या अपप्रवृत्तीचा मला निषेध करायचा आहे. तो निषेध करून मला फक्त इथे 2 गोष्टी मला इथे आपल्या निदर्शनास आणून द्यायच्या आहेत. होय, त्यांनी सांगितलेली एक गोष्ट खरी आहे, 103 बदल झालेले आहेत. आतापर्यंत आपण घटना दुरुस्ती 103 केल्या, परंतु त्या घटना दुरुस्ती होत्या काळानुसार, त्याच्यामध्ये जे काय हवं असेल ते आपण टाकत गेलो. बदल म्हणता येत नाही आणि बदल हा शब्द तिथे लागू होतो ज्या वेळेला तुम्हाला कम्प्लीट बदलायचा असतो त्या ह्याचा घटनेचा. आणि ह्यांचं सगळ्यांचं उद्दिष्ट पहिल्यापासून त्या घटनेचा गाभा बदलायचा आहे. एवढंच नव्हे तर हे करत असताना एकाच वेळेला कोणीतरी बोलायचं, कोणीतरी सावरायचं, कोणीतरी त्याला हे करायचं. माझा साधा प्रश्न या सरकारला आहे, केंद्रामध्ये सरकार एवढं जर खूप ताकदवर आहे, घटना जाळली जाते त्या दिल्लीमध्ये, का आरोपी अजून पकडले गेले नाहीत? त्या ह्याच्यामध्ये घटना जाळली गेली त्या ह्याच्यावर दिल्लीला आणि तरी सुद्धा त्यातला एक आरोपी पकडला गेला नाही. काय यांच्या मनामध्ये आहे? म्हणजेच माझा हा आरोप आहे की यांना ह्या सगळ्या गोष्टी काय घडवून आणायच्या आहेत का अशी भीती वाटते माझ्या मनामध्ये. या 130 कोटी जनतेचा आत्मा असलेला, अस्तित्व असलेला, चौकट असलेला, जगण्याची चौकट असलेली घटना, त्या घटनेच्या बाबतीमध्ये हे बोलताना
यांना लाज कशी वाटत नाही हाही माझा प्रश्न आहे. नक्कीच भाई, तुमचा संताप मी समजू शकते. धात्रक, मी तुमच्याकडे येते. एक छोटासा ब्रेक आपण इथे घेऊयात आणि ब्रेक नंतर आपण लगेच परत येऊया. राज्यघटनेच्या चक्रव्यूहामध्ये पंकजा मुंडे अडकलेल्या आहेत का, या त्यांच्या वक्तव्याचा तोडून मोडून वापर केला जातोय का? धात्रक आपल्यासोबत आहे. धात्रक, मला माहिती तुम्हाला मुद्दा मांडायचे, मात्र माझा आणखी एक तुम्हाला एक प्रश्न आहे की भाजपा 2 वेळा सत्तेत होती, म्हणजे अटल बिहारी वाजपेयी आणि आता मोदींच्या काळातली ही 4.5-5 वर्षांची ही सत्ता. या 10 वर्षामध्ये कुठे संविधान बदलण्याचा प्रयत्न झाला किंवा कुठे संविधान बदलण्यात आलं? तुम्ही म्हणता की 2019ला जर मोदी निवडून आले तर संविधान बदललं जाईल, मात्र या 10 वर्षामध्ये कुठे संविधान बदलण्यात आलं? निखिला, मी पहिली सुरुवात करताना 1 सेकंद घेतो. आता भाईनी ज्या घटनेचा उल्लेख केला, जंतर मंतरवर घटना जाळली, अजूनही कोणी पकडलं नाही. पण 26 जानेवारी 2018 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते गेटवे ऑफ इंडिया या अंतरावर जो काही संविधान बचाव ही रॅली काढली, त्याच्यामधला एक माझ्यावर गुन्हा दाखल आहे शिवडी सत्र न्यायालयामध्ये. मी एक गुन्हेगार म्हणून ह्या सरकारनं गुन्हा दाखल केलाय संविधान बचावताना. म्हणजे यांची मूळ हेतू लक्षात, आम्ही इथे कुठेही व्यक्ती सापेक्ष बोलत नाहीये, हेतू सापेक्ष. अनेक वेळा या भाजपाकडून अनंतकुमार हेगडेंनी स्पष्टपणाने सांगितलं होतं, स्वर्गीय आहे, आपण गेलेल्या माणसाबद्दल बोलत नाही, पण वस्तुस्थिती अनंतकुमारांनी सांगितलं होतं, आम्ही होय याच करता निवडून आलोय, घटना बदलायच्या आहे आणि आम्हाला घटना बदलायची आहे. मी एक विचारतो, जर घटनेबद्दल यांना एवढा आदर आहे, गेल्या एवढ्या वर्षामध्ये देश स्वातंत्र्य झाल्यापासून एकदा तरी रेशीम बागेवर तिरंगा फडकलाय का? देशाच्या बद्दल राष्ट्रभक्ती, वंदे मातरम, भारत माता की जय एवढे सगळे डोस हे आम्हाला पाचतात, एकदा तरी रेशीम बागेवर तिरंगा फडकवलाय का? हेतूवर आम्हाला शंका आहे. काकासाहेब, हेतूवर शंका घेतली जाते. आपण एक मानूया की चला आरएसएस सुप्त इच्छा होती किंवा आहे आरएसएसची संविधान बदलण्याची. बाई थोडस काकांकडे. काका, सुप्त इच्छा असेल, मात्र तुम्हाला असं वाटतं का की या सगळ्या काळामध्ये कधी संविधान बदलण्याचा प्रयत्न झाला? हे बघा, परिस्थिती अशी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली जी घटना आहे ती संपूर्ण देशाने आणि सगळ्या जगाने मान्य केलेली घटना आहे. त्याची जी चौकट आहे, चौकटीच्या बाहेरून त्याला कोणाला थोडासा धक्का सुद्धा लावता येणार नाही. म्हणजे घटना बदल हा कोणाच्याही बापाच्याने शक्य होणारा भाग नाहीये. घटनेमध्ये दुरुस्ती येऊ शकते आणि दुरुस्ती ही घटना लवचिक असल्यामुळे दुरुस्ती आणण्याची तरतूद बाबासाहेबांनी त्यामध्ये करून ठेवलेली आहे. जेव्हा बाबासाहेब घटना समितीमध्ये गेले त्यावेळेला भाई तुम्हाला मी सांगतो, काँग्रेसच्या सर्व लोकांनी बाबासाहेबांना विरोध केला होता आणि त्याला विरोध केला होता. दोन मिनिटं ऐका मी बोलतोय. वल्लभभाई पटेल यांनी सुद्धा सांगितलं होतं की दारातून येऊ देणार नाही, याच्यातून येऊ देणार नाही, खिडकीतून येऊ देणार नाही. पण त्याच्यानंतर मला दुर्दैवाने आपल्याला सांगावं वाटतं, आपण भाषा जी बोलताय ना, आपण जी भाषा बोलताय ती पाठकांचीच भाषा बोलताय. मला पूर्ण बोलू द्या. त्याच्यानंतर बाबासाहेबांनी घटना समितीचं भाषण केल्यानंतर ज्या मतदारसंघातून बाबासाहेब आले होते तो पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर मग काँग्रेसनीच पुन्हा त्यांना घटना समितीमध्ये घेतलं. अशा स्वरूपाची परिस्थिती हे मान्य केलं. नाही जे आहे ते मी मान्य केलं, पण जे आहेत ते पण सांगितलं पाहिजे. कायदेमंत्री होते पंडित नेहरूंच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कायदेमंत्री होते. नाही, मला फक्त काकासाहेबांना एकच गोष्ट, आपण वयाने अनुभवाने सगळ्यांनी आपण मोठे आहात, परंतु घटनेचा अभ्यास किंवा घटना ही कुठच्या एका व्यक्ती सापेक्ष नाही. ती 130 कोटी माझ्या भारताच्या आणि जगाला आदर्श असलेली घटना आहे आणि ती घटना घडवण्यासाठीचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये अनेक टप्पे आहेत. आपण सांगितलेला एकच टप्पा नाही, अनेक टप्पे आहेत आणि त्याच्यामध्ये अनेकांचं योगदान आहे. जेव्हा विचारांचं कॉन्फ्लिक्ट होतं, विचारांची कधी मतभेद होतात, त्यावेळेला ते पुढे पुढे गेलेलं आहे आणि ही घटना काँग्रेसनेच बाबासाहेबांना प्रमुख करून ती परत एकदा अस्तित्वात आणली. ही गोष्ट पण सांगा
आपण कुणाच्या तरी वळचणीला आहोत म्हणून त्या वळचणीचा विचार आमच्यावर लादण्याचा प्रयत्न करू नये. आपला आदर ठेवून मी बोलतोय आणि म्हणून चुकीचा सांगणार नाही. आम्ही पूर्ण सांगा, चुकीचं सांगणार नाही. पूर्ण सांगा, 26 बघा, पूर्ण सांगा, अर्धवट नका सांगू. त्याचं कारण असं आहे की आपण जेव्हा ही घटना सांगताय, बोलू द्याल तर मी पूर्ण सांगेन. भाई तुमचं संपल्यावरच मी बोललोय, मला बोलू द्या. बघा तुमचं संपल्यावरच मी मांडणार बोललोय. नाही. आणि आपला मुद्दा कुठेतरी चुकीच्या मार्गात जातोय. आपण आणि त्याचा अर्थ वेगळा. या मुद्द्यावर बोलू. या मुद्द्यावर बोलू आपण. या मुद्द्यावर हेमंत देसाई, तुम्हाला असं वाटतं की गेल्या 5 वर्षामध्ये खरंच घटना बदलण्याचा प्रयत्न झाला की मग फक्त घटना संविधान बचाव किंवा संविधान बदलणं ही एक भीती घातली गेली? तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्यापूर्वी ज्या 2 चुका झाल्या ते सांगतो. म्हणजे आता जे अशी सांगण्यात आलं तुमच्याकडनं धात्रक साहेब की अनंतकुमार हेगडे हे गेलेले आहेत, ते नाही, हेगडे जिवंत आहेत, हेगडे हयात आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे बाबासाहेब हे मजूर मंत्री होते आणि भारतातले अनेक कामगार विषयक कायदे जे आहेत ते बाबासाहेबांनी आणलेले आहे. आपण जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये सांगता येईल की काय घटनेमध्ये बदल करण्याचे प्रयत्न, तशा शंका का निर्माण झाल्या? शंका यासाठी निर्माण झाल्या की सेक्युलर आणि समाजवादी हे जे 2 शब्द आहेत हे 1976 साली घटनेमध्ये दुरुस्ती करून जे घालण्यात आले, त्या दोन्ही शब्दांबाबत भारतीय जनता पक्षाच्या परिवारातल्या अनेकांच्या शंका आहेत. त्यांना सेक्युलर या शब्दाचीच ॲलर्जी आहे, त्यांना तो नकोच आहे शब्द. आणि त्यामुळे वारंवार त्या सेक्युलरिझमच्या संबंधी, म्हणजे आडवाणी साहेब सुद्धा म्हणायचे की तुमचं नकली धर्मनिरपेक्षता आहे, सुडो सेक्युलरिझम. आणि आत्ताचं मोदी साहेब तर सारखेच म्हणतायत की तुमचं सेक्युलर हे सेक्युलर म्हणजे पाकिस्तानी असं त्यांना म्हणायचंय. आणि हा घटनेचा आपला जो मूळ धर्मनिरपेक्ष ढाचा आहे, जो नेहरू, गांधीजी, बाबासाहेब या सगळ्यांचा जो दृष्टिकोनाचा भाग आहे, तो त्यांना बदलायचा. याचा एक पुरावा काय आहे? 317वा कलम जे आहे, 317वा कलम बदलण्याचा त्यांचा विचार आहेच. तो आता तात्पुरता बाजूला ठेवलाय म्हणतायत ते. परंतु जर पूर्णतः निर्विवाद बहुमत आलं त्यांचं, म्हणजे आता निर्विवाद बहुमत म्हणजे 3/4 आलं. आता भाजपचे प्रवक्ते असे सांगतात 3/4 बहुमत आलं तर समान नागरी कायदा 317वे कलम हे आम्ही बदल करू. त्यामध्ये 317व्या कलमाला आक्षेप काय ते बदलायला आपल्याला, तर त्यामध्ये आपण काश्मीरची जो करार केलेला होता त्या करारामध्येच ते अंतर्भूत होतं. आणि भारतीय जनता पक्षाला ते का बदलायचंय तर त्यांना तिथे बदल करून संपूर्ण देशामध्ये ध्रुवीकरण करायचं. त्यामुळे त्यांच्या तिथे ते महत्वाचं कलम आहे. आणि त्यामुळे धर्मनिरपेक्षता 317वे कलम हे खूप महत्वाचे मुद्दे आहेत. शहाबानोच्या बाबत विश्वास पाठक जे म्हणाले मी काही समर्थन शहाबानो याच्याबद्दल राजीव गांधींनी केलं ते समर्थन करत नाही, ती काँग्रेसची चूक झाली, काँग्रेसला फटकाही बसला त्याचा. तेव्हा आता पुन्हा जुनी मढी उकरून काढायची का आत्ताच्या याच्याबद्दल बोलायचा, हा खरा प्रश्न आहे. बरं बाई, आता नुकतंच संविधानामध्ये बदल सोडा, दुरुस्ती करण्याचा प्रयत्न मोदी सरकारनं केला, तो म्हणजे अॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भात. तोही त्यांना बदलावा लागला, नव्यानं कायदा त्यांना करावा लागला, माघार घ्यावी लागली. आता या 5 वर्षामध्ये तुम्हाला खरंच असं वाटतं की मग हा सगळा विरोधी पक्षांचा हा सगळा कांगावा आहे किंवा अनाठाई भीती आहे, असं नाही का वाटत तुम्हाला? या सगळ्यामध्ये आतापर्यंत अशा प्रकारे खरंच प्रयत्न केले गेले का? अगदी प्रामाणिकपणे सांगा. निखिला, प्रामाणिकपणे आपल्याला एकच गोष्ट सांगतो, काँग्रेस काय म्हणते विरोधक म्हणून, त्यापेक्षा त्यांनी अनंतकुमारांनी केलेलं वक्तव्य, त्याच्यानंतर झालेले दिल्लीच्या जंतर मंतरवर झालेली घटना जाळण्याची, ह्याच्यामध्ये सरकार म्हणून सरकारची भूमिका काय ते कधीही समोर आलं नाही. नवे सरकारला म्हणून ते सरकार स्पॉन्सर आहे की काय असा संशय येतो. आणि मला संविधान वाचवणं किंवा संविधान सुरक्षित ठेवणं, देश सुरक्षित ठेवणं हे भाजपचंच काम आहे. एकच मिनिट, मला असं म्हणायचं आहे की ह्या घटनांचा सरकार म्हणून, कारण सरकार ते सत्तेत आहेत त्याचा तर केला नाहीच, उलट ज्या वेळेला देशभरामध्ये घटनेच्या ह्या वक्तव्यावर, अगदी भागवतांच्या वक्तव्यावर जेव्हा अख्ख्या देशामधून जेव्हा प्रतिक्रिया झाल्या त्यावेळेला ह्या लोकांनी मग अमित शाह आम्हीच त्याचे संरक्षण करू, आम्हीच संरक्षण करते वगैरे वगैरे बोलले. अहो तुम्ही सत्तेवर आहात तर तुम्ही अशा अपप्रवृत्तीला ताबडतोब आळा घालायला पाहिजे, त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे. म्हटलं शहाबानो प्रकरणामध्ये सुद्धा कुठे काँग्रेसनं केलं? हो, पण त्याचं भोगलं, आम्ही त्याचं समर्थन कधी केलं? त्याचं वक्तव्य सांगा ना मोहन भागवतांचं काय नाही, म्हणूनच मी म्हटलं. आणि आता सुद्धा तुम्ही दाखवताय वक्तव्य काय त्यांचं, इंग्रजांच्या परदेशाच्या ह्याच्यावर अवलंबून असलेली घटना. अहो अख्ख्या जगाने ज्या घटनेला आदर्श घटना म्हणून मान्य केलं, फक्त आपल्या देशाने नव्हे आणि त्यावेळेला काँग्रेस होतं म्हणून नव्हे, अख्ख्या जगाने मान्य केला आदर्श घटना
त्या घटनेला मोहन भागवत म्हणतात आहेत ही परदेशाच्या याच्यावर तयार झालेली आणि आता 72 वर्ष झालेत, आता आपल्याला आधुनिकचा विचार करायला पाहिजे. म्हणजे नक्की काय करायला पाहिजे? मग भाई म्हणजे नक्की काय करायला पाहिजे? तुमच्या जाहीरनाम्यामध्ये आहे, भाई तुमच्या जाहीरनाम्यात आहे की देशद्रोही कायद्यामध्ये आम्ही बदल करू. मग नाही, देशद्रोही कायद्यामध्ये बदल करू नये, संशोधन करू आणि त्याच्यातली कालबाह्य झालेली कलम जी आहे ती याच्यापूर्वी आपण केलेली आहे. आम्ही रद्द करू असं जाहीरनाम्यात आहे तुमच्या. देशद्रोही कायदा आम्ही रद्द करू असं राहुल गांधींचा बैठ आहे आपल्याकडे. राहुल गांधी स्वतः म्हणालेले आहेत, आम्ही तो तोडून मोडून दाखवलेला नाही, तर देशद्रोही कायदाच आपण रद्द करू असं राहुल गांधी आपल्या प्रत्येक सभेत सांगतायत. हे जे आहे आमचा जो जाहीरनामा आहे तो आता प्रिंट झाला, तो रिलीज झाला, एकदा आपण वाचून बघा. आमच्याकडे राहुल गांधींची प्रतिक्रिया आहे. राहुल गांधी म्हणतात की देशद्रोही कायदा आपण पूर्णतः रद्द करू. हा राहुल गांधींचा जाहीरनाम्यामधलं वाक्य आहे. एक मिनिट सांगतोय बघा, 125वे जे कलम आहे त्या संबंधीचं ते संपूर्ण रद्दबातल करायचं ऐका, आणि आपसा कायदा जो आहे तो पातळ करायचा असं काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये. हे देशद्रोहासंबंधी कलम जे आहे आपण कुठल्याही काही कोणी एजिटेशन केलं त्याला देशद्रोही म्हणून शिक्का मारून त्याला तुरुंगात टाकायचं. हा ब्रिटिश काळात जो कायदा होता तो बादच झाला पाहिजे. ते योग्य भूमिका आहे ती, आणि ती योग्य भूमिका आहे. त्याच्यात देशद्रोह काँग्रेसला देशद्रोही पाहिजे. त्यामुळे अतिरेक्यांना फायदा होईल का? देशद्रोही जे खरंच आहेत समाजकंटक बाकीची कलम आहेत, त्याची बाकीची कलम आहेत कायद्यामध्ये. काही संशोधनाचा विषय आहे. आज देशामधला असा आहे जो कोणी मोदींच्या विरोधात सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये सत्य जरी बोलायचा प्रयत्न केला की तो लगेच देशद्रोही. आणि आपल्यासमोर त्याचं ज्वलंत उदाहरण हा कन्हैया कुमार आहे. त्याच्यावर देशद्रोहाचा आरोप लावून अजूनपर्यंत त्याच्यावर आरोपपत्र दाखल करू शकले नाही, आणि निवडणुकीच्या तोंडावर थातूर मातूर करण्याचा प्रयत्न केला तर सर्वोच्च न्यायालयाने चपराक दिली आहे. ड्यू प्रोसेस ऑफ लॉ फॉलो केलेली नाही, कायद्याची जी काही अंमलबजावणी ती पूर्ण केलेली नाही. म्हणून आज कोणीही सत्य बोलण्याचा प्रयत्न केला की तो यांच्या दृष्टीनं देशद्रोही ठरतो. आणि म्हणून आता हेमंत देसाईंनी ज्या ठिकाणी सांगितलं, पूर्वी असं म्हणायचे की 100 अपराधी सुटले तरी चालतील, आताही आपल्याकडे ते वाक्य आहे, एका निरापराधाला सजा होता कामा नये. तर त्या ह्याच्यामध्ये आता कुठेतरी आपल्याला बदल घडला पाहिजे की आता एकही दोषी सुटता कामा नये. बरं आपण भाई हा प्रश्न तुमच्यासाठी आहे की ब्रिटिश कालीनचे कायदे आहेत ते बदलण्याचा आपण प्रयत्न करतो. अर्थात हे कायदे बदलणं म्हणजे संविधानामधली दुरुस्ती किंवा संविधानामधला बदल म्हणूनच समोर येतोय की नाही? दुरुस्ती आपण शब्द काय माहितीये, शब्द इतके सोपे नाहीत. दुरुस्ती हा वेगळा विषय आहे आणि बदल हा वेगळा विषय. बदल म्हटल्यानंतर गाभ्याला हात जातो. दुरुस्ती म्हणाल्याच्या नंतर त्या कायद्यामध्ये अधिक चांगलं काळानुरूप त्याच्यामध्ये जो काही बदल करतो तो बदल येतो. तुम्ही जेव्हा घटना बदलाचा विचार मांडता त्यावेळेला तुमचा आणि तुमची वक्तव्य ही सांगड घातली जाते, आणि मग त्याच्यातनं संशय नव्हे खात्री पटते की तुम्हाला घटनेच्या गाभ्याला हात लावायचा आहे. आणि हे अनेक वेळेला झाले, निखिला आपण सुद्धा अनेक वेळेला त्याच्यावर चर्चा केलेली आहे. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की जर 103 दुरुस्त्या होतात तर अजून 10 दुरुस्त्या होतील. जसं आता हेमंत देसाई म्हणाले किंवा ज्याचा हे केला जातोय, बाहू केला जातोय की हा कायदाच काढला जाईल, असा कायदा तो काढला जाईल. आपल्याला जसं यांचं त्यांनी याचं उदाहरण दिलं कन्हैया कुमारचं, महाराष्ट्रामध्ये नाही काय झालं, ज्यांनी जे काही समाज सुधारक आहेत किंवा जे चळवळीतले लोक आहेत त्यांना नक्षलवादी ठरवून त्यांना सुद्धा आत टाकण्यात आलेलं ना, शहरी नक्षलवाद म्हणून. म्हणजे विचार ज्यांनी, आणि तुम्हाला एक अजून तुम्हाला आठवत असेल या सरकारने एक कायदा आणण्याचा प्रयत्न केला, आणि तो काय कायदा होता? सरकारच्या विरोधात जर बोलला, जर पंतप्रधानाच्या विरोधात जर बोलला तर तो याच्यामध्ये या कायद्याच्या नुसार तो देशद्रोह ठरला जावा. आम्ही सगळ्यांनी त्याला विरोध केला नव्हे, आम्ही सगळ्यांनी रान उठवलं. तेव्हा तो विधेयक मागे घेतला महाराष्ट्राच्या याच्यामध्ये आहे विधिमंडळातलं, आम्ही साक्षीदार आहोत. आणि म्हणून यांच्या हेतूबद्दलच नुसता शंका नाही, काय हेतूबद्दल शंका, विरोधक म्हणून नाही, त्यांनी प्रत्येक वेळेला हा प्रयत्न केलाय. म्हणून जो आपण जे म्हणताय ना की तुम्हाला असं 5-10 वर्षात जाणवलं का, तर होय, असा ते प्रत्येक वेळेला त्यांनी तो प्रयत्न केलेला आहे, तो आम्ही हाणून पाडलेला आहे लोकशाहीच्या चौकटीत राहून. पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावरून ही सगळी चर्चा सुरू झालेली आहे. आधीच संविधान बचाव अशा प्रकारच्या चर्चा किंवा अशा प्रकारच्या रॅलीज आपण वेळोवेळी पाहिलेल्या आहेत. आता या सगळ्यामध्ये
हे एक टायमिंग या सगळ्यात साधण्यात आलंय का? फक्त मला पंकजा मुंडेंसंदर्भात प्रतिक्रिया हवी आहे हेमंत देसाई. हे टायमिंग बरोबर साधण्यात आलेलं आहे का? आपल्याला सगळ्यांना माहितीये की पंकजा मुंडे यांच्या म्हणण्याचा हेतू हा नव्हता किंवा त्यांचं म्हणणं असं नव्हतं, हे आपल्याला सगळ्यांनाच मान्य आहे इथे. मात्र तरी सुद्धा या सगळ्यामध्ये कुठेतरी टायमिंग साधण्यात आलंय का? नाही निखिल, आपण थांबा, मी हेमंत देसाईंना संधी दिली. दात्रक मी हेमंत देसाईंना संधी दिली. नाही, त्यांना हा मुद्दा मांडायचा असेल की सुशिक्षित व्यक्ती तसं कशा गेल्या पाहिजेत, आणि आता सुशिक्षित व्यक्ती म्हणजे कोण? त्यांच्या घराण्यातले ज्या व्यक्ती असतील त्या तिथे गेल्या पाहिजे, त्यांना निवडून द्या, एवढं मर्यादित आहे. मुख्य प्रश्न जो आहे, मी एक महत्वाची गोष्ट सांगतो की घटनेतले बदल तुम्हाला का शंका वाटतात? मोहन भागवत असं म्हणाले होते की आरक्षणाबद्दल जे त्यांना आक्षेप आहे बिहारच्या निवडणुकीमध्ये, त्यानंतर सुद्धा आर्थिक आरक्षण देताना सुद्धा त्याचा मूळ जो लॉंग टर्म विचार आहे की आरक्षणाचं जे धोरण आहे ते त्या परिवारातल्या अनेकांना मान्य नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे बेसिक स्ट्रक्चरला, मी मगाशी म्हटलं मूलभूत याला ढाच्याला हात लावता येत नाही. आणीबाणीत तो लावण्यात आला, धक्का लावण्यात आला. त्यानंतर जेव्हा जनता पक्ष आला तेव्हा ज्या काही घटना दुरुस्ती संपूर्ण करण्यात आला, ज्या काही हे होत्या त्या हे लक्षात घ्या की आणीबाणीला प्रत्यक्षपणे ढाच्याला हात लावण्यात आला. मात्र आता या गेल्या 10 वर्षात, म्हणजे मी वाजपेयींचं 5 वर्ष आणि आता मोदींची ही 5 वर्ष, या काळामध्ये कुठे ढाच्याला हात लावण्यात आला? ऐका ना, मला फक्त जाणून घ्यायचंय, मला फक्त जाणून घ्यायचंय म्हणून मी हेमंत देसाईंना विचार, मला जाणून घ्यायचंय फक्त. मी सांगतो, आणीबाणीमध्ये ज्या घटना दुरुस्ती करण्यात आली त्याच्यामध्ये असंही होतं, एक तुम्हाला सांगतो की पंतप्रधान राष्ट्रपती वगैरेच्या निवडणुकीला तुम्हाला चॅलेंज करता येणार नाही, अशा प्रकारच्या गोष्टी होत्या. या पलीकडे ज्या दुरुस्त्या करण्यात आल्या त्या जनता पक्षाने हे केल्या, पण आणखीन एक स्वर्णसंघ कमिटी ही काँग्रेसने नेमली होती आणि त्याच्यामध्ये न्यायालयाला सुद्धा आदेश देण्याचा अधिकार असावा आणि पंतप्रधानांना फार मोठे अधिकार असावेत, अशा प्रकारच्या त्यामध्ये शिफारसी करण्यात आल्या होत्या. सुदैवाने त्याचं पुढे काही झालं नाही, पण काँग्रेसने सुद्धा या गोष्टी केल्या होत्या. तुम्ही म्हणताय की आता काही केलं नाही, पण हे लक्षात ठेवा, काँग्रेसची जी काही फिलॉसॉफी आहे ती घटनेवरती विश्वास ठेवण्यावरही आहे. मूळ फिलॉसॉफी, मूळ त्यांचा त्याच्यावरती विश्वास आहे. हे काय की कधी संपूर्ण पक्षाच्या याच्यामध्ये काही ते मानलं तरी आणीबाणीच्या काळामध्ये तसे बदल झाले आणि त्यामुळे आता RSS यांची जी विचारसरणी, भाजपचे वेगवेगळ्या नेत्यांची आलेली वक्तव्य, यावरून शंका येणं शक्य आहे. या सगळ्या संदर्भात काकासाहेब खंबाळकर यांच्याकडे आपण जाणार आहोत. एक छोटासा ब्रेक इथे आपण घेऊयात आणि आपण लगेच परत येऊया. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. काकासाहेब खंबाळकर, संविधान बदलणं किंवा संविधान बचाव हे सगळेच मुद्दे फक्त प्रचाराचे आणि निवडणुकीचे मुद्दे झालेले आहेत का? हे पहा, संविधान हा विषय फार मोठा आहे आणि कोणी काही जरी म्हटलं तर संविधान बदलता येणार नाही, ते कोणाच्याने शक्य होणार नाही. बदलण्यासाठी जी काही प्रक्रिया करावी लागते, फार मोठी प्रक्रिया करावी लागते, त्यासाठी फार मोठा भाग आहे तो. हा चर्चेचा भाग इथे नाहीये. खरा मुद्दा असा आहे की पंकजाने जे काही विधान केलं ते खरं केलं की खोटं केलं याच्यावर थोडासा संशय घेण्यासारखा भाग आहे. की पंकजाची मराठी भाषा नीट नसल्यामुळे कदाचित बदल आणि दुरुस्तीतला फरक तिला कळला नसावा असं मला वाटतं. परंतु दुरुस्ती हा शब्द योग्य आहे आणि ती दुरुस्ती घटनेने सुचवलेली आहे. याच्यावर जास्त आपण चर्चा करण्यापेक्षा आपण सर्व सुज्ञ लोक आहात, आपल्याला घटना हवी आहे आणि घटनेला वगळून आपल्या पुढे जायचं नाहीये. एक मिनिट, आणि पंतप्रधान जे मोदी आहेत ते देखील भारतीय घटनेला, या देशाचं संविधान जे आहे आमचा ग्रंथ मानतात. म्हणजे एवढी मोठी त्यांनी भाषा वापरल्यानंतर सुद्धा ते घटनेमध्ये बदल कसा करू शकतील हा प्रश्न आमच्यापुढे. तेव्हा घटना कोणी बदलू शकत नाही, बदलू शकत नाही. भाई बोला, नाही बदलू शकत. नाही, असं आहे की काकासाहेब तुमची म्हणजे तुमच्या अनुभवाचा, तुमच्या याचा आदर ठेवून आपली अडचण आम्ही, राजकीय अडचण आम्ही समजूच शकतो. आणि याच मोदींना जर घटनेचे एवढं जास्त जर त्यांना अप्रूप आहे, आज अघोषित जी आणीबाणी आहे, काय कसला आम्हाला अभिव्यक्त स्वातंत्र्य त्यांनी शिल्लक ठेवलंय, कशा पद्धतीने आज लोकांना हे प्रताडित केलं जात आहे. आणि त्यामुळे आपण म्हणा, कारण आपल्याला म्हणावंच लागेल. तुम्ही नाही म्हणाल तर बाहेर पडल्यावर तुम्हाला फोन येतील कुणाचे तरी, आम्हाला कुणाचे फोन आले तरी परवा नाही. आम्हाला प्रश्न असा जो नेहमीच पडतो किंवा जो आजच्या विषयाचा गाभा आहे, तुम्ही त्या शब्दछल का करताय? जेव्हा तुम्ही स्वतःच सांगताय की आपण घटना दुरुस्ती 103 वेळा केले, मग तुम्हाला बोलताना
दुरुस्ती पण त्या बोलल्यात आणि त्यांनी बदल सुद्धा हे दोन्ही शब्द वापरलेत. काकासाहेब आपण म्हणता तसं नाही. बघा काही बदल हा शब्द अशा प्रकारच्या मिस्टेक आपल्याकडे बोलत नाही. आतापर्यंत काँग्रेसच्या जाहीरनाम्यामधल्या मिस्टेक समोर आल्याच होत्या की सोनिया गांधींचा कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी किंवा कॅम्ब्रिजची संस्था यामधला फरकही आला होता. निवडणूक आयोगाने त्याला सगळ्यात आधी बिग मिस्टेक म्हणून सुद्धा म्हटलं होतं. त्यामुळे या अशा मिस्टेक या होत असतात आणि राजकीय पक्ष मी याचं समर्थन यासाठी करणार नाही. या घडीला त्या दोन्ही शब्द त्यांनी व्यवस्थित वापरलेत. त्यांनी काय सांगितलं की घटनेमध्ये दुरुस्ती करावी लागेल, काही बदल करावे लागतील. हा शब्दच वापरला नाही आपण. काही बदल, काही नियम या सगळ्यामध्ये बदलले जातील. आम्ही सत्य समोर दाखवले. सत्य दाखवणं हे आमचं काम आहे. उगाच टीका करणं किंवा टार्गेट करणं हे आमचं काम नाही. सत्य दाखवणं आमचं काम आहे. सत्य आम्ही दाखवलं तुमच्यासमोर. अशोकराव थांबा. एका प्रश्नाचं उत्तर द्या. घटनेचा ग्रंथ जर मान्य केलाय मोदींनी, त्यांनी 3 वेळा निवडणुकीच्या फॉर्म मध्ये 3 वेळा घटनेचा अपमान केलाय. स्मृती इराणीने केलाय. विवाहित असताना अविवाहित म्हटलंय, शिक्षण लपवलंय, आणि प्रॉपर्टी लपवली आणि आता प्रॉपर्टी आणि तुम्ही म्हणता ग्रंथ. स्मृती इराणीने 5 वर्ष समोर आलेले नाहीत. अशोकराव लोकांना 5 वर्षामध्ये अशोकराव आणि भाई, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही एका सभागृहाचे दोघेही सदस्य राहिलेले आहात आणि आहात. त्यामुळे तुम्हाला घटना म्हणजे काय हे माहिती आहे, घटनेतला बदल तुम्हाला माहिती आहे, घटनेच्या दृष्ट्या तुम्हाला माहिती आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्ञात आहे. परंतु राजकारणामध्ये, इलेक्शन मध्ये हा विषय विनाकारण आणून लोकांच्या भावनेला आपण हात घालू नका. संविधानाचा हा विषय कधी राजकारणाचा विषय होऊ शकत नाही. नक्कीच. आता पंकजा मुंडे यांचं वक्तव्य, थोडंसं थांबा दादा. पंकजा मुंडे यांचं वक्तव्य आम्ही आपल्या समोर मांडलं. आमचा अजिबात दावा नाही की पंकजा मुंडे यांनी या सगळ्यामध्ये काही चूक केली किंवा त्यांचं जे वक्तव्य तोडून मोडून जे दाखवलं होतं ती दोन्ही वक्तव्य आम्ही आपल्या समोर मांडलेली आहेत. या सगळ्यावर भाजपच्या प्रवक्त्यांनी व्यक्त व्हावं अशी आमची अपेक्षा होती. मात्र त्यांना हा विषय फालतू वाटला, तो त्यांचा विषय आहे. मात्र ह्या मुद्द्यावर आम्ही चर्चा पुढे ठेवली कारण हा मुद्दा क्लिअर होणं खूप आवश्यक होतं आणि त्यामुळे अशा प्रकारे निवडणुकीसाठी हा संविधानाचा मुद्दा होऊ नये. त्याचबरोबर अशा प्रकारे तोडमोड करून कोणाचीही वक्तव्य समोर ठेवली जाऊ नयेत जेणेकरून समाजामधलं वातावरण बिघडेल. तर सर्वांना यासाठी आमची विनंती असेल. धन्यवाद तुम्ही या चर्चेमध्ये सगळे सहभागी झालात त्याबद्दल. चर्चेमध्ये आपण इथे थांबूयात. नमस्कार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा TV9marathi.com.